नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी बनवलेले आहे बटाट्याची पिवळी भाजी. टिफिनसाठी तुम्ही झटपट बनवू शकता किंवा मसाला डोसा म्हटलं की बटाट्याची भाजी लागते. तर आता आपण बनवणार आहोत खास मसाला डोस्यासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत आणि चटपट त्याची बटाट्याची भाजी. तर पाहू शकता मी काय साहित्य घेतलेलं आहे. तर मी हे घेतलेलं आहे उकडलेले बटाटे. तर मी काय केले की कुकरला 4 शिट्ट्या घेतल्यात. बटाटे छान उकडून घेतले, पूर्णपणे थंड होऊन द्यायचे आणि मग साल काढून घ्यायचे. आणि 2 मिडियम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहे. लसूण पण बारीक चिरून घेतलेलं आहे. थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे. 5 हिरव्या मिरची चिरून घेतलेल्या आहेत आणि ही आहे कोथिंबीर. तर चला आता सर्व साहित्य रेडी आहे, भाजी बनवून घेऊया. तर कढई आता गरम झाली की एक साधारण मी घेतलेलं आहे 4 चमचे तेल. आता तेल आपण गरम होऊन देऊया आणि मस्त मग आपण त्याला फोडणी देऊया. तर चला ते घेतले आहे अर्धा चमचा जिरे, ते घेतले आहे मोहरी 1 चमचा. आणि बटाट्याची भाजी म्हटलं की ओवा हा पाहिजे, कारण ओव्याशिवाय बटाट्याची भाजीला चव येत नाही. कारण ओवा असला की बटाट्याची भाजीला चव छान येते. तर 1 चमचा मी ओवा टाकला आहे. आणि लसूण घेतला तर मी 5-6 सोलून आणि बारीक चिरून नंतर ठेचून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आलं जे आहे ना मी किसून घेतलेलं आहे. इथे तुम्ही लसूण आणि आल्याची पेस्टसुद्धा करू शकता. तर हे छान आता आपण परतून घेऊया. मस्त लसूण जिऱ्याची फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 5 हिरव्या मिरच्या. मी काय केलं की बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आणि भाजी जी आहे थोडीशी तिखट बनवायची, म्हणजे छान लागते खायला चटपटीत. तर चला आता ही मिरची अगोदर आपण काय करूया की परतून घेते मी. तर पाहू शकता मिरची परतून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यातच मी घेतलेला आहे कांदा. 2 मिडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून नाही घेता, काय केले की उभे चिरून घेतलेले आहे. आता हे स्लो गॅसवर आपल्याला छान लालसर कांदा जो आहे ना परतून घ्यायचा आहे. तर पाहू शकता कांदा बघा परतला स्लो गॅसवरती. अशा पद्धतीने कांदा परतून झाला की आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे हळद पावडर. तर मी घेते एक अर्धा चमचा हळद पावडर आणि त्याच्यात थोडीशी टाकते कोथिंबीर आपण नंतरसुद्धा आपल्याला टाकायची. म्हणून आता थोडीशी टाकलं आहे. फोडणीमध्ये टाकलं की त्याचा कलर छान येतो हळद आणि कोथिंबीर एकत्र टाकल्यामुळे. आणि अजिबात चिकट नव्हतं. आपल्याला आज बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर ते सुद्धा मी सांगते की बटाटे कसे उकडायचे. पण त्यापूर्वी आपण टाकू याच्यामध्ये उकडलेले बटाटे उकडल्यानंतर पूर्णपणे काय करायचं आहे की थंड होऊन द्यायचे आहे. कारण आपण काय करतो की बटाटे उकडतो आणि पूर्णपणे थंड न होऊन देता पटकन भाजी करतो. मग भाजी काय होते, चिकट होते. तर चवीनुसार मीठ. त्यामुळे भाजी चिकट न होण्यासाठी काय करायचं की कुकरला तुम्ही 4 शिट्टे घ्या बटाट्याचे. उकडल्यानंतर बटाटे पूर्णपणे थंड होऊन द्या, त्याची साल काढून घ्या आणि नंतर त्याची भाजी बनवा. म्हणजे भाजी पण चिकट होत नाही. गरम गरम उकडलेले बटाटे आपण जर लगेच भाजी केली ना की बघा त्याची भाजी जी आहे ती एकदम अशी चिकट होते, मग खाऊशी वाटत नाही. मग जर तुम्ही बटाटे पूर्णपणे थंड होऊन दिले की अशी मस्त अशी मोकळी सुटसुटी भाजी होते आणि खायलाही छान लागते. आणि आता टिफिनसाठीसुद्धा तुम्ही बटाट्याची भाजी अशी बनवू शकता. किंवा मुलाला बटाट्याची भाजी म्हटलं तर प्रचंड आवडते, त्यामुळे ते सुद्धा आवडीने खातात. आणि मसाला डोसा म्हटलं की बटाट्याची भाजी ही हवीच. तर मसाला डोसासाठी एकदम परफेक्ट ही बटाट्याची भाजीची रेसिपी आहे. एकदम छान चटपटीत आणि मस्त अशी झटपट होणारी. आज मी डोसाच केला होता म्हणून बटाट्याची भाजी बनवायची होती. म्हटलं चला रेसिपीसुद्धा छान अशी शेअर करूया. अजिबात चिकट नव्हता पिवळी बटाट्याची भाजी. फक्त आपल्याला ही काय करायची आहे की परतून घ्यायची आहे. जवळजवळ ही आपली बटाट्याची भाजी नाही बघा की झालेलीच आहे. कारण काय बटाटे अगोदर उकडलेले असतात त्यामुळे पटकन होते. बघा मस्त अशी मोकळी सुटसुटीसुद्धा झालेली आहे. तर चला आता ही बटाट्याची भाजी ना खाण्यासाठी तयार झालेली आहे. थोडीशी टाकूया कोथिंबीर आणि आता हे मी काय करते की मिक्स करून घेते. म्हणजे बटाट्याची भाजी डोस्यासाठी तयार आहे. किंवा तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अशा पद्धतीने बनवू शकता. गॅस करूया बंद. आणि पाहू शकता मस्त एकदम झटपट अशी आपली चटपटीत आणि शिवाय झणझणीसुद्धा मी बनवलेली आहे. मस्त आपली पिवळी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. एकदा अशा पद्धतीने जर तुम्ही डोसा बनवत असाल नेहमी तर डोस्यासोबत खाण्यासाठी एकदा नक्की बनवून पहा. छान चटपटीत होते आणि जबरदस्तसुद्धा लागते. तर हे बघा मस्त आता ही बटाट्याची भाजी झालेली आहे. अजिबात चिकट नव्हता, मस्त मोकळी सुटसुटीसुद्धा झालेली आहे. तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला
म्हणजे प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कशी झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.